नमस्कार मंडळी, मी सोनाली सात्विक रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी सोपी, साधी आणि कुरकुरीत अशी साबुदाणा वडी बनवणार आहोत, जी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये घरी आपण बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटे उकडून घेणार आहोत। 4 बटाटे कट करून घेतले आहेत। त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया। मीठ अर्धा चमचा टाकू आणि कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजवून घेऊ। इथे मी 1 कप साबुदाणा घेतले आहेत। बटाटे शिजेपर्यंत आपण साबुदाणे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। बटाटे सुद्धा शिजले आहेत। बटाट्याची सालं काढून घेऊ। सालं काढून झाली आहेत। बटाटे बाजूला ठेवून देऊ। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत। 3 ते 4 मिनिटे लालसर होईपर्यंत परतून घेऊया। सालं काढून घेऊ। साल काढून झाल्यानंतर मिक्सर मध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचे कूट तयार केले आहे। 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायचे आहेत। मिक्सर मध्ये बारीक केलेले साबुदाणे आता एका भांड्यामध्ये घेऊया। त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ। उकडलेले बटाटे कुस्करून टाकू। चिरलेली मिरची, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, तुम्ही मीठ चवीनुसार टाकू शकता, थोडीशी साखर। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे। असा एक गोळा तयार करून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे। असे तुम्ही कट करून घेऊ शकता। आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। गरजेनुसार तेल घेऊया। ही वडी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। आपण डीप फ्राय करणार आहोत। मध्यम आचेवर आपण साबुदाणा वडी लालसर होईपर्यंत तळून घेऊया। थोड्या वेळाने आपल्याला वडीची बाजू बदलून घ्यायची आहे।
तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत अशी साबुदाणा वडी झालेली आहे। ही वडी दही किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सात्विक रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढील रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।